आज ना क्रिशा काही झोपायचं नावच घेत नव्हती ना, सारखंच रडत होती. म्हणे मम्मी तू आज झोकाच दे मला. तिला पण माहिती होतं आपले मामा मामी आलेले आहे, म्हणजे मामी करते ना स्वयंपाक, काय टेन्शन नाही आहे ना. मग काय मस्त पोरीने लाड करून घेतली ना, झोकाच देत बसली. म्हणे मम्मी तू इथंच थांब. मग काय आपलं म्हटलं जाऊ द्या, मामीने भाकरी केल्या, आपण आता भाजी करावी. माशी मस्त इकडं गावाकडनं मेथीची भाजी आणलेली होती ना, आईने माझ्या पाठवली. मग तीच मेथीची भाजी केली. अजून भाजीपाला भरपूर काय पाठवलं, पण काय व्हिडिओ शूट नाही केला. त्यातून असं तोडून आणलेलं होतं सगळं, ताजा भाजीपाला होता. काही असे पेरू पण आणले होते बरं का पिशवीवर. आणि मस्त स्वयंपाक केला आणि गरम गरम जेवण केलं ना. मामी पण बसलेली होती आणि मग नंतर असं दोघी मामी भाषेचा लाड चाललेला होता. आणि मग लाड केला आणि खाली टाकलं, तर मग आमची क्रिशा मॅडम तर पडायला लागल्या ना. आता या अशा करत होत्या, मस्त गप्पा करत होत्या ना. असं वेगळंच आनंद असतं बरं का असं लेकरांना मोठं होताना बघताना. आणि आज शौर्याला आणायला तिची मामीच गेलेली होती ना, मग मी काय शूट नाही केलं. आणि मग इकडं असं मॅडमनं फुल काढलं आणि मला वाटलं काय मामीलाच देते का काय, आणि आली ना इकडं क्रिशाला द्यायला. आता क्रिशा काय टॉपला आहे, सगळेच लाड करतात ना. आणि मग नंतर मामीला द्यायला लागली. मग मामी म्हणे नको मला, आता राहू दे तुलाच. दुपारी थोडा वेळ झोप काढली, मग संध्याकाळी उठलो ना, मग असं क्रिशाला घेऊन बसले तर दीदी बोलती मम्मी ही तर पोपटाची चोचच वाटते ग, स्वेटर तर काय वाटतच नाही ना. आणि मग हसायला लागली. मग नंतर अशा अभ्यास करत होती ती. म्हटलं चला आज स्वयंपाक करावं, तर मामी बोलली आता मी खिचडी टाकते. ताई थांबा, तुम्ही रोजच करताना. मस्त मग मामीने खिचडी केली आणि मी असे भजे बनवले होते मिरचीचे, काही कांद्याचे. आणि मग काय गरम गरम जेवण केलं. आणि मग मामाने आमच्या आज पोरींना बिस्किटचे पुडे आणले ना, असं तेच देत होता क्रिशाला. मग असा होता आजचा दिवस. बाय बाय.